हे बोलणं ठीक आहे साहेब, पण आमच्या कामाचं काय झालं? काय आता कामाचं तुझ्या? हा, आमच्यावरच्या केसेस अजून चालू आहेत. केसेस निघाल्या नाही? अशा कशा केसेस निघाल्या नाही? अरे मी बोललो होतो. अहो पण अजून तारखा लागून राहिल्या ना. सोडवणे, हा, होम मिनिस्टरला फोन लावा ताबडतोब. नाही नाही, मी लाईनवर आहे. हॅलो, हा, नाही आहेत. कोण? गुप्ते? हा, नमस्कार नमस्कार नमस्कार. हा ठीक आहे ठीक आहे. नो 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 प्रॉब्लेम. देर वॉज वन वर्क. यू नो भगवान, मिस्टर भगवान. हा, आवर भगवान. देर आर 7 cases. 7. रिमूव्ह देम. नाही साहेब, पण रिमूव्ह ना. हा हा, नाही मी बोलतो. जरा जातीने लक्ष द्या, आपला माणूस आहे. हा ठीक आहे. या होम मिनिस्टरला भेटायला पाहिजे आता. हा नागेश, भगवान, आणि काय चाललंय? बोला. पुढच्या महिन्यात वर्धापन दिन येतोय, जरा जोरात करायचा विचार. अरे वा, करा की. माझी काय मदत हवे? एकच काम आहे साहेब. हा, तुम्ही सीएमला आणायचं बस. सीएमला आणलं, पुढे बस एवढंच. सीएम येईल. कुठं करणार आहे कार्यक्रम? चेंबूरला. चेंबूर? बर. तुम्ही तारीख, वार, वेळ सगळं लिहून आणा. मी सीएमशी बोलतो. काय फिकीर करू नका. अरे नागेश, तुम्ही येतच नाही आमच्याकडे. हा, येत जा अधून मधून गप्पा मारायला. बरं वाटतं तुमच्याशी बोलायला. इथे समोर तर राहतो आम्ही. आमच्या घराची दारं तुम्हाला कधी बी खुली आहेत. जरूर या. अरे घे रे, बघू तर. अरे विस्की आणि बियर कॉम्बिनेशन बघ, काय मजा येते. एकदम आसमानात जाशील बघ. बघ तू घे थोडीशी, बघ काय मजा येते. अरे विस्की काय टाकतो? अरे कॉम्बिनेशन तू लक्षात ठेवशील, माझी याद काढशील पुढे. बघ तू. हे बघ, मी दुपारचं पीत नाही, कळलं ना. हे काय भरलंय तू? तू माझा घे. त्रास नको, मला नको आहे. तू घे, सांगितलं ना. घे. चीयर्स. चीयर्स. आता कुठं जीव थंड झाला. त्या धोत्रीचा चेहरा आता विसरून जा. तुझा तो भाऊसाहेब आहे ना, त्याला ना 1-2 महिन्यात आडवा केला तर बघ तू. कोण? तुझा भाऊसाहेब. सांगितलं ना एकदा. स्वतःला बाबासाहेब, त्याच्या चष्म्याची फ्रेम बघितली तू? डिट्टो नक्कल करतो का नाही? तुझा दोस्त आहे म्हणून काय बोलत नाही मी. पैसे खाऊन काम करतो, पैसे खातो. बाहेर खाली तर हरकत नाही. आपल्या माणसांची पण पैसे मागून मग काम करतोय. हे बघ, या गोष्टी तर मला काय माहित नाहीत बुवा. तुला कसं माहिती असणार? तू इंटेलेक्च्युअल माणूस, विचार करून वागणारा, जगणारा. हे बघ, म्हणजे तू घाल शिव्या त्यांना. म्हणजे भाऊसाहेब पैसे खात असतील तर खाऊ देत, म्हणजे खात असतील तर खाऊ देत, माझं काय म्हणणं नाही. पण ते जे बोलत होते त्याच्यामध्ये काहीतरी खरं आहे असं नाही वाटत तुला? तू पण बाटलायस बघ, बामण झालायस किंवा मराठा झालायस म्हणून तू असं बोलतोस. तुला गोड लागतंय त्याच्या बोलण्यात काय चूक आहे सांग ना. सगळं चूक आहे. काय 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 मला समजावून दे. सगळं चूक आहे. काय चूक आहे सांग ना. हे बघ, तू आर्ग्युमेंट करून ते जमणार नाही, समजणार नाही तुला. ते इथं भिनलं पाहिजे तेव्हा समजतंय. तू कधी खेळत राहिलाय? सोलापूरच्या मारवाड्यात? खेड्यातल्या मारवाड्यात राहिला का? नाही. भाकर तुकडा वाडगम आहे, वेस्कर पाळी केली का? लोकांच्या दारात उभा राहिला का? भाकर तुकडा वाडगम आहे करून राहिला का? नाही. मी केलंय सगळं. मेलेल्या ढोराचा मांस खाल्लंय मी. भुकेसाठी जेव्हा आतडं असं तिळतिळतं ना, ते अनुभवलंय मी. तुला नाही कळणार. भुकेने जेव्हा आतडं तिळतिळतं ना, झालंय तुझं तर. नाही.
तू दुसऱ्या पिढीतला शिक्षित दलित, त्यामुळं तुला आमची तडफड नाही कळणार. आपल्या 1000 पिढ्यांवर ज्यांनी अन्याय केला, बलात्कार करत गेले, त्याची बोच तुला जाणवणार नाही. आपल्या आया बहिणीनं कसं यांनी अंथरुणात ओढलं ते बघितलं डोळ्यांनी तू. अपमान सहन केलाय, बहिष्कार बघितलायस, पाण्या वाचून तडफडणारा महाराडा बघितला का तू? मग मुंबईत हॉस्टेलला राहणारा माणूस तू हाऊसिंग बोर्डाच्या फ्लॅट मध्ये राहतोस, तुला कसं कळणार कुंभारवाड्यामध्ये, शिवडीच्या चाळीमध्ये, गोलपीठामध्ये कशी माणसं जगतात? मला माहितीये, मी गेलो त्या सगळ्यामधून, आतून गेलोय, म्हणून माझा सगळा फोपाटा होतोय. तुला म्हणून ते सगळं भाऊसाहेब बोलतो ते गोड वाटतं, तुला ही जलन कळणार नाही आमची. आम्हाला ते विष वाटतं, जहर वाटतं आतून, म्हणून आम्ही जळतो. आपल्या हजारो पिढ्यांवरती यांनी जे अन्याय केले ते आपल्या एका पिढीने त्यांच्यावर बदला घेतला पाहिजे. त्यांना घरादारातून बाहेर काढलं पाहिजे, नोकऱ्यातून हटवलं पाहिजे. त्यांच्या आया बहिणी रस्ते पाण्यासाठी यांना तडफडवलं पाहिजे. तुला सांगतो मी, त्यांच्या तोंडात ढोराला, मेलेल्या ढोराचं मांस कोंबलं पाहिजे. अरे जरा हळू हळू. अरे कशाला हळू बोलणार? मी सगळ्यांना ओढून सांगणार, हक्क आहे माझा. तुला लाज वाटत असेल का? हळू हॉटेल आहे, हळू. अरे असू दे, सगळ्या मात कळलं पाहिजे ह्या लोकांना. मी असं बोलतो म्हणून हा मला नाही वाटत लाज. सगळ्यातून गेलो ना. अरे भगवान यार, तू असा म्हणतो की त्यांच्या आया बहिणींना रस्त्यावर आणलं पाहिजे. समजा तू सगळं केलं, त्याने काय होणार आहे? तू समजा केलं, त्याने काय होणार आहे? तुझं काय हार घालून स्वागत करणार आहे ते लोक? हा साला बकवास कर, तुझ्याकडनं काय होणार नाही. तुला माहितीये काय बोलतो तू? अरे मुर्दे पडतील, आपल्या सगळ्यांचे मुर्दे पडतील. ए नागेश, हा शाप, तुला बोलायला काय जातं रे? क्रांती क्रांती, तू हे बघ, तू दलित क्रांती म्हणून ओरडू नको. तू दलित क्रांतिकारक नाही, तू दलित फासिस्ट आहेस, फासिस्ट. नुसत्या मार आणि बुद्धांच्या संघटना काढून काय होत नाही. साला बकवास करतो. तुझ्या हातून काय होणार नाही भगवान, काय होणार नाही. गुड, हा गुड गुड, व्हेरी गुड. तू बोल, अजून बोल. तू बोलला पाहिजे. तुझ्या सारख्या विचारी माणसांनी बोललं पाहिजे, म्हणून मी असं बोलतो. तुला सांगतो. काय सांगतो? ह्याच भाषेत, ह्याच शब्दामध्ये मी एकदा ताईच्या समोर, पण अक्षित्व सांगतो, अगदी ह्याच शब्दामध्ये ह्याच शब्दात केलं एकदम. त्यांच्या आया बहिणी सगळं काढलं ताई समोर. साला बंडल मारतो साला. अरे काय बंडल? तू विचार ताईला. मग शप्पथ जाऊ, तू विचार ना ताईला. काय बोलला? काय बोलणार ती? ताई काय बोलल्या? काय बोलणार आहे? हसली, काय नाही बोलली, हसली. आणि काय तुला सांगू, हसली की काय दिसते हो बाई, नुसती अशी शिक्षी दिसते. हा 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 म्हटली का मी समजू शकते. वाटलं तिला तिथेच आडवी पाडावं. तू त्या बाईबद्दल असं बोलू कसं शकतो? शराब. सॉरी बाबा, ताई बद्दल बोललो, तुला राग आला. सॉरी. आय एम रिअली सॉरी नागेश. जे पाय धरू का मी? तू त्या बाईबद्दल असा बोलू कसं शकतो भगवान? ती बाई किती थोर आहे तुला माहिती आहे ना? आय रिस्पेक्ट हर, आय रिस्पेक्ट यू. यू आर माय दोस्त. ए कुठं गेला रे? बिअर संपली तुझी. हा नाही ठीक आहे. वेटर ते येते बघ, ताई साहेबची माफी माग. पण मला तिचा राग पण येतो. समजू शकते, बोलते ती खोटं बोलते. काय समजू शकणार आहे?
कोणला नाही समजणार आमचं दुःख, आमच्या आतमध्ये काय तुला पण नाही कळणार. तू झाला बामन. आमच्या आतमध्ये जो ज्वालामुखी पेटतोय ना, जो जळजळतोय ना, त्याचा जेव्हा लावा रस बाहेर येईल, जळून जाल तुम्ही. तू आणि तुझी ताई पण त्याच्यामध्ये जुळून जाल, खाक होऊन जा. दलित क्रांती जिंदाबाद. परत एकदा दलित क्रांती. राग्या, चल तुला आज जळणं दाखवतो. माझी माल दाखवतो तुला. नको. अरे बघ ही माल बघशील ना तर 3 दिवस बेशुद्ध पडशील. नको, तू एकटाच. आम्ही घरी जातो. दारू खूप झाले. अबे चल यार. अरे नुसत्या नाईटचे 300 रुपये. किती? 300. एवढे रुपये? अरे तुला जर झोपावं असं वाटलं ना तर मला सांग. हम चले जाएंगे दोस्ताना खातर. नाही, तू एकटाच. आम्ही जातो. रिगल चलो ड्रायव्हर, रिगल. Welcome, sir. I was. भगवान आलं म्हणून. Yes, sir. Madam will be here in 5 minutes. मेक इट फास्ट. Yeah. या कविराज, बसा. या पृथ्वी तलावरच्या स्वर्गात बसा. आज जरा वेगळी कविता आहे कविराज, आणि चित्र पण नवीन असेल तुमच्यासाठी. Hi. How are you? I'm fine. He is my friend and she is my friend. Sorry, I'm engaged tonight. Oh my God. He is boyfriend and she is girlfriend. Okay? Some other time, okay? You can call me 2 days in advance. You have my number, right? Certainly. Some other time. Definitely. You're most welcome. So, friend, some other time we'll come to Heaven. Other time we'll come to Heaven. Sir. Some other time बोलली. Sir. बघू पुढे काय. Some other time, some other time. चल. कसा वाटला तुला तुकडा? Some other time. चल दुसरीकडे जाऊ. चल. नाही नाही, नको. मला खूप दारू झाले. नको. अरे चल, मजा करू आज. चल. अरे नको. नाही, धिंगाणा होईल. तू एकटा जा. अरे काय धिंगाणा होत नाही. तू एकटा जा, मी जातो. कुठे एकटा? तू चल. नाही, तू मला वरळीला सोड. अरे वळीला काय, आपण जाऊ. हा चल. चलो वळी. तू पुढे बस. Some other time. तू पुढे बस. नाही, तू पळून जाशील मग. नाही बस. बघा, पळायचं नाही. नाही. चलो पहिला वळली,
Then some other time. Some other time. Some other time. Some other time. साल्या नाग्या Ready? तू विरघळला होता का नाही सांग मला. काळजाचं कसं पाणी पाणी झालं होतं का तुझ्या. Some other time. अरे मग आता अदर टाइम काय बोलतोय झालं ना पाणी. अरे ती बोलत होती ना म्हणून मी पण बोल. झाला डरपो काय तू. काहीतरी बकवास करू नको. सरळ सांग ना. बाईबाजी करतो म्हणून सरळ सांग ना. बाईबाजी करतो म्हणून सरळ सांग ना. आणि मनात येतं म्हणून करतो असं सरळ सांग. खोटी कारण कशाला सांगतो. ड्रायव्हर साल्या तुला कळणार नाही. तुला कळणार नाही. तुला कळणार का रे. दलित क्रांती. तू काही दलित हाय क्रांती. अरे हाट दलित क्रांतीच्या तू बामण ना. तुला क्रांती मध्ये नाही काय. इंटेलेक्च्युअल विचार करणारा माणूस. मी घरी जातो. मला घरी सोड. मला घरी सोड. सोडतो रे बाबा सोडतो. वरळी चलो. भगवान वरली चलो. पोरांकडे थांबव. अरे पोरांनो काय चाललंय काय. भाऊ तुमचीच वाट बघत होतो. कशाला. त्या वरच्या गल्लीतली पोरं आली होती ना पुन्हा चेन आणि चाकू घेऊन. मग तुम्ही काय केलं. शेपूट घालून बसल्या का काय. नाही आपल्याच पोरांनी त्यांना पळून लावलं आणि आपल्या झंपेच्या पायाला वार झाला. मग पोलीस नाही आले का. आलेले ना. पोलिसांची गाडी आलेली. आपल्याच लोकांना उचलून घेऊन गेले. त्यांच्या लोकांना हात पण लावला नाही आणि आपल्या लोकांना लय मारले तिकडं. कोणाकोणाला उचललंय. अरे एकानं सांगा रे. कुत्र्यासारखं वशाट करू नका. भाऊ त्या जंप्याला तर लागलंच होतं. बाबा नेट करलेले पिटत बाहेर काढला आणि त्या नांगऱ्याच्या हातामध्ये तर हातारच सापडलं. आणि तो राजा कोलटकरचा त्याला बी न्यायला पकडून. तो कशाला आलता. तो तर तुम्हाला भेटला होता ना भाऊ. का. वर्धापन दिनाची चौकशी करत होता आणि वरती भलतीच लोक वर्गणी वागत होते म्हणे. पण लफड्यात कसा सापडला तो. अहो तोच तर होता की मेन. तोच तर सर्वांचा मोरक्या. लय डारकाळ्या फोडत होता. त्याच्यामुळे सगळे आरडाओरडा करत होते. पण त्याच्या बी खांद्याला चाकूचा वार बसला. लय रगत गळत होतं. मग ठाण्याला नाही गेलं का कोण. गेलो होतो ना. त्या इन्स्पेक्टरने आखून दिलं. आपल्या लोकांची कंप्लेंटच नाही घेतली. कोण हाय. कोण ड्युटीवर कोण आहे. तोच शिंदे. रे लय खार खातो आपल्या पोरांवर. तू बस. चला लवकर. ए तू थांब इथं. काय झालं ना तर कोणाला तरी पाठवून दे ठाण्यावर. मी येतो बोलून त्या शिंदेशी. पोरांवर दमदाटी करतो काय. काय जत्रा आहे का आतमध्ये. चला बसा. बोलतो त्या शिंदेशी. या ए आराम गोरांनो तुमचा लीडर आला. या साहेब हे बघा जास्त बोलायचं काम नाही. पोरांना सोडून द्यावं लागेल तुम्हाला. अरे 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 तुम्हाला कोण शिव्या देणार बाबा. हा तुम्हाला कोण शिव्या देणार. बसा ना. चहा मागू. कशी खातीर करतो बघ तुझ्या पोरांची. इथं बसून बघतो. खातीर बितीर करायची काम. त्यांना सोडून द्यावं लागेल तुम्हाला. ए भगवान तू मध्ये पडायचं काम नाही बरं का. मारामारी केली यांनी. चाकू छुरे चालवलेत. रितसर केस दाखल करावी लागणार यांच्यावर. बघा साहेब मारामारी तिकडच्या पोरांनी चालू केली. त्या गलीतल्या पोरांनी केली. त्यांच्यापैकी किती लोकांना पकडलंय. मला शिकवतो का. लीडर झाला म्हणून मला शिकवतो. हे बघा साहेब सीएमची आमची मीटिंग ठरलेली आहे. त्या वरळीच्या फौजदाराची कशी बदली केली माहिती आहे ना. भोसले ह्यांच्यामुळे शिक्षा आपल्याला.